नमस्कार मंडळी, मी सृष्टी. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज किचनमध्ये बनणार आहे कट वडा. चला तर मग रेसिपीकडे वळूया. बटाटे उकडायला टाकूया. बस ना 5. आता आपण कटवडासाठी रस्सा करणार आहोत. आधी तेल, त्यात मोहरी, जिरं टाकायचंय आणि कढीपत्ता टाकणार आहोत. कांदा खोबऱ्यापासून हा मसाला रेडी केलाय. कोथिंबीर टाकूया थोडीशी. आता काळा मसाला आणि एक लाल मसाला आणि हिंग आणि हळद आणि धनापूड. तर हे कांदा खोबऱ्याचं वाटप टाकतोय. तेल सुटूस तर आपल्याला मिक्स करत राहायचं. सुटायला लागलं हळूहळू. तेल सुटलं की मग मसाला असा रेडी झाला म्हणजे भाजी. परत पाणी ऍड करायचं आणि कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ. तरी आली की रस्सा झाला ना. कड कड आल्यावर आपला रस्सा रेडी होईल. कटवडा. बटाटे झालेत उकळून. आता तेल टाकतोय. आता आपण फोडणी करून घेणार आहोत बटाटा वड्यासाठी. जिरं, मोहरी, बेसन, थोडी कोथिंबीर आणि वाटलेली मिरची आणि कढीपत्ता, थोडीशी हळद आणि हिंग. आता बटाटे मॅश करून घ्यायचे चांगले आणि त्याच्यावर ही फोडणी टाकायची. कोथिंबीर वरून ऍड केली आणि मीठ. अजून अजून शिंका मारायच्या आहेत. असा झालेला आहे. हे बघा, मस्त तरी आली आहे. आता इथे वडे स्टार्ट केलेत. वडे झालेले आहेत. आता फक्त फ्राय करायचे आहेत आपल्याला बेसन पिठामध्ये. आता पीठ भिजवून घेतोय. इथे बेसन पीठ, लाल मसाला, हळद आणि मीठ. थोडं थोडं पाणी ऍड करून मिक्स करून घ्यायचंय. तेल तापायला ठेवतोय. तेल तापलं की वडे तळायला घेऊया. इथे तेल तापलेलं आहे. काय मस्त तरी आली आहे यार. एकच नंबर दिसतोय. बघा किती मस्त दिसतोय कटवडा आहे बघा.
मी माझा व्लॉग इथेच एंड करते. जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.